प्रभुजी मानापुरे आहे. मी राहणारी वरेची आहे. तालुका तिवसा, जिल्हा अमरावती आहे. माझा मुलगा आज 13 वर्ष झाले ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला आहे. आम्हाला पोसायला कोणी नाही. माझा पती जो आहे तो नेहमी करता बिमार राहते आणि मला घरदार नाही आहे आणि घरकुलसुद्धा नाही. 4 भाऊ आहे, शेती आहे, 2-2 एकर येत नाही तरी आम्हाला वाटून देत नाही. घराचा हिस्सा देत नाही, नळाचा नाही, कोणताच आम्हाला हे चौकशी होऊन राहिली नाही. आम्हाला कोणता अधिकार देऊन राहिले नाही. आम्ही स्वखुशीनं कमाई करून जगवा लागून राहिलं. त्या माणसाले पोसाले कोणी नाही. ॲक्सिडेंट झाला मुलाचा, 14 वर्ष झाले, आज 1 पैसाही नाही दिला आम्हाला. हो, डोळ्यातून अश्रू येत आहे, दुःख आपण बाहेर काढत. आता एवढं समजून काय आमचं कोणी गिनवायलाच तयार नाही ना. कोणाजवळ सांगावं आमचं दुःख हे समजून नाही राहिलं ना. मला तिथुरी जा अमरावतीपर्यंत, कोर्टातून पुन्हा वापस या. हो तुमचे केस चालू आहे, तुमची केस चालू आहे. समजवते घरी पाठवते. अजूनपर्यंत आमचं कोणताच 5 पैशाचा आम्हाला लाभ झाला नाही आहे. घरकुल मिळालं का? घरकुल नाही मिळालं. पंतप्रधान मोदी म्हणतात की सर्वांना 2024 पर्यंत घरकुल. कोणतंच नाही, घरकुल नाही आहे. पुन्हा नावी जागा करा म्हणते. नावी जागा करायला गेल्यावर 4-5 जण भाऊ आहे, गावोगावी आहे, ते सुद्धा येऊ शकत नाही. तसा आमची नावावर अजूनही जागा होऊन राहिली नाही आहे. त्यामुळे आम्हाला घरकुलही नाही आहे. शेतीचा पैसा भेटून नाही राहिला आणि पुन्हा हे याच्यासाठी जातो, पगारासाठी जातो, तर आम्हाला पगारही सुद्धा भेटून नाही राहिला. आणि माणूस असा आजारी आहे, त्याला घरी जीव घालायला लागते, तो येऊ शकतही नाही कुठं. आजपर्यंत मी बोलली नाही, कोणत्या सभेत आजपर्यंत आली नाही साहेब. पण आज माझा शेवटचा टप्पा असा आहे, राजा आहे तर प्रजा आणि प्रजा आहे तर राजा आहे. मान्य आहे की नाही? मग आता माझ्या शेजारचा गावातला माझं प्रॉपर ढगा आहे. घराशेतचा वाद आहे, चुलत भाऊ लागते. वास्तविक पाहिजे त्याचं काही आहे नाही, घर नाही, त्याचं घर आहे शेजारचं. माझ्या आईवडिलाचं 1 एकर 3 गुंठे शेती आहे आणि परत राहतं घर होते ते पडलं. आणि माझी ही मोडकी आहे, तिला मारहाण केली, तिच्यावर अत्याचार केला, तिला मोडमाड करून ठेवली. आणि नंतर मी पोलीस स्टेशनपर्यंत आली तर वरुडच्या पोलीस स्टेशनवाल्यानं मला मदत न करता उलट मला माही चौकशी करते. माझ्या नावाचा उलटे रिपोर्ट त्याने टाकले, तहसीलदाराची केस केली, तरी पोलीस स्टेशनवाल्यानं भावराव गावंडेला अटक केली नाही. आपला आंतरिक वाद आहे हा, बरोबर आहे. बरोबर आहे. इथे कसं द्यायला आपण हे सभेमध्ये आता ही सभा झाली, पण मला न्याय नाही मिळाला ना साहेब. मग नंतर कलेक्टरपर्यंत आले, नंतर कोर्टापर्यंत गेले. तो माणूस कोर्टातही उभा होत नाही आणि पोलीस स्टेशनला अंदर होत नाही. आणि त्यानं माझ्या मागं गुंडे लावले पंढरपूरपर्यंत. जिथं जाण तिथं कार्यक्रम करायला गेले तर तिथं गुंडे तयार होते. शिवीगाळ करते, शेळसाण करते. मला न्याय मिळाला नाही, अत्याचार अन्याय करून राहिले आणि मला इतर लोक पण त्रास देऊन राहिले. याच्यासाठी मला इथं यावं लागलं. आणि अजित पवाराच्या नावानं मी एक डॉक्युमेंट्स पाठवले मुख्य तर 1.5 महिना झाला पोस्टातून, ते त्याचं मला उत्तर मिळालं नाही. आज माझ्याजवळ डॉक्युमेंट्स आहे म्हणून मी इथे आली. मला 2 शब्द पवार साहेबासोबत मला बोलायचं होतं आणि डॉक्युमेंट्स पण द्यायचे होते त्यांना. शरदचंद्र पवार साहेब. हां, असं त्याच्यासाठी मी मुद्दाम इथे आली. आणि PM किसानचे पैसे ते आजपर्यंत 12 इन्स्टॉलमेंट जमा होते, 6 इन्स्टॉलमेंट थकीत होते. तर ते KYC वाल्यामुळे माझा धोका झाला. माझ्या हातात 1 रुपया आला नाही. ते दुसऱ्याच्या याच्यावर मी KYC केली, तिच्याच्यावर OTP केला आणि त्या बाईनं गद्दारी केली, दुसऱ्याच्या आधारवर पैसा पाठवला. तो पैसा उचलला गेला. आता माझ्या खात्यावर 1 रुपया आहे नाही. परत मी जेव्हा सेतू केंद्रामध्ये गेली तिथं पासबुकाची झेरॉक्स काढली, तिथून झेरॉक्स मारली, त्याच्यावर डॉक्युमेंट्स टायपिंग केले आणि ते वरच्या अधिकाऱ्याला दिले की हिला महिना बंद करण्यात यावा म्हणून. तर आज माझा महिनाही बंद आहे आणि PM किसानची ठीक आहे. मला एक सांगा, जबरदस्तीनं कोणा पोरीवर अत्याचार करू शकता का? अधिकार शासनाने दिला का? आणि दुसरा गोष्ट का कोणाची घरात कोणी चोर जबरदस्तीनं दसन काय? मग ह्या अन्याय नाही होय का? मला सांगा, मी लेडीजची जात आहे, स्त्रीची जात आहे. मी कसं करावं? आज आज माझी जन्म देणाऱ्या आईला मला गावात न येऊ देता, गावात जर आली तर मला मारहाण केली. धानाच्या कंट्रोलात मारहाण केली मला. तेव्हा कंट्रोलवाल्यानं माझा आधार कार्ड पण घेऊन घेतला. आज माझ्याजवळ अन्नही बी नाही आहे. आज मी दुसऱ्याच्या दरवाज्यात जेव्हा म्हटलं तेव्हाच जेवतो, नाही तर दुसरे लोक बोलून बसते. आज लोक कोण्या नजरेनं पाहतात? आज पापी नजरेनं बघून राहिले आणि आज शेडसाण करते आणि जबरदस्तीनं वोडवाड करते. सांगा, मी आज त्या लायकीची पोरगी असन तर आज तुमची गरज का भासली मला?